निलेश राणे यांना जर लोकसभा लढवायची असेल तर भाजप नारायण राणेंना रिटायर करणार का? 15 दिवसासाठी नारायण राणे आपल्या करिअरवरती परिणाम होईल असा कोणताही प्रयोग करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. तर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोठा खर्च अजित पवार यांच्या गटाला येऊ शकतो. तर ते एखादा उद्योगपती पार्थ पवार यांच्याविषयी राज्यसभेवर पाठवू शकतात. जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी मिळाली तर प्रीतम मुंडे मात्र लोकसभेला उमेदवार नसले तितकं नक्की. एका घरात दोन खासदार कसे काय देणार? राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली. मार्च मध्ये कदाचित लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, पण त्याचपूर्वी राज्यात राज्यसभेच्या निवडणुका 6 जागांसाठी जाहीर झालेल्या आहेत. इथं सर पार्थ पवार हे इंटरेस्टिंग नाव येत आहे चर्चेत राज्यसभेत. त्यांना कदाचित मावळमधून जागा सुटणार नाही असं चित्र आहे शिवसेनेच्या श्रीरंग बारण्यांमुळे. ते आता राज्यसभेचा मार्ग स्वीकारणार आहेत असं दिसतंय. आता आधी रिक्त कोणाकोणा जागा होत्या ते आपण पाहूया, म्हणजे लोकांना थोडासा अंदाज येईल. तर भाजपकडून नारायण राणे आहेत, भाजपकडनं नारायण राणे, व्ही मुरलीधरन. तर मला असं वाटतं, म्हणजे हा थोडंसं धक्कादायक विधान वाटेल तुम्हाला. प्रकाश जावडेकरांचे नारायण राणेंना पुन्हा संधी मिळेल की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर निलेश राणे यांना जर लोकसभा लढवायची असेल तर भाजप नारायण राणेंना रिटायर करणार का? ही मला वाटतं दोन खासदार का? आता त्यांचा मुलगा हे आहे तर राणेंना रिपीट करणार का? हा मला वाटतं कळीचा मुद्दा पुढच्या 10-12 दिवसामध्ये स्पष्ट होईल. आणि राणेंनी जी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली ते त्यांच्या लक्षात असो. आपण जर काय असा आगाऊपणा केला तर त्याचा तिकिटावरती परिणाम होऊ शकतो. ते एक पण कारण. त्यामुळेच मला वाटतं नारायण राणेंनी ती प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. 1 महिनाच राहील. 1 महिना 15 दिवस राहिले. शेवटचा अर्ज दाखल करायची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. त्यामुळं 15 दिवसासाठी नारायण राणे आपल्या करिअरवरती परिणाम होईल असा कोणताही प्रयोग करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. भाजपकडनं नारायण राणे रिटायर होणार आहेत. दुसरे व्ही मुरलीधरन जे भाजपचे सरचिटणीस होते ते रिटायर होत आहेत. केंद्रीय मंत्री आहेत, परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीकडनं वंदना चव्हाण या रिटायर होत आहेत. शिवसेनेकडनं अनिल देसाई आणि काँग्रेसकडनं कुमार केतकर ही मंडळी रिटायर होत आहेत. कदाचित या 6 जणांना पण सर पुन्हा संधी मिळण्याची म्हणजे वंदना चव्हाण आणि अनिल देसाई या हे वंदना चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वंदना चव्हाण यांना 2दा संधी मिळाली हेच महत्वाचं होतं. त्यामुळे वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अतिशय नाहीच. ती अनिल देसाई यांचाही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे ही दोन्ही नाव बाजूला पडलेली आहेत. कुमार केतकर यांनाही संधी मिळण्याची शक्यता मला अतिशय आलं. किंवा काँग्रेसला जे राष्ट्रीय स्तरावरती काही नेते न्यायचे आहेत, महाराष्ट्रात जर त्यांना कोणी सुचलं नाही तर असा याच्या आधी इम्रान प्रतापगडी होते, पी चिदंबरम हे काँग्रेसकडनं राज्यसभेवर महाराष्ट्रातनं गेलेले आहेत. त्यामुळे तिसरा चेहरा काँग्रेसचा बाहेरून येऊ शकतो. आणि भाजपकडनं मात्र नावांची उत्सुकता आहे. विनोद तावडे ज्यांनी आता जे बिहारमध्ये जे सगळे सत्ता सेट केलेलं आहे आणि विनोद तावडे यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. पण दुसरं अशी पण चर्चा आहे विनोद तावडे राज्यात परतू शकतात. मग विनोद तावडे यांच्यावर लोकसभेची पण जबाबदारी आहे. त्यामुळे विनोद तावडे यांचा आता विचार करतील की नाही याच्याबद्दल मी संघटनेतच काम कर. कारण लोकसभा आहे, लोकसभेमध्ये थोडंसं त्यांना हे करावं लागेल, तयारी करावं लागेल. त्यामुळे विनोद तावडे यांचा आता विचार होईल की नाही याबाबत मी स्वतः साशंक आहे. भाजपकडनं विजय रहाटकर जे प्रकाश जावडेकर ज्यांची जागा आता हे होत आहे, रिक्त होत आहे, एक ब्राह्मण चेहरा म्हणून प्रकाश जावडेकरांकडे केरळची जबाबदारी नव्याने दिलेली आहे. पण विजय रहाटकर यांनी ज्या पद्धतीनं राजस्थानची सहप्रभारी म्हणून निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, नंतर महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं, तर रहाटकर डार्क हॉर्स राज्यसभेसाठी ठरू शकतात का हे देखील पाहणं उत्सुकतेचे ठरू शकेल. दुसरं, एकनाथ शिंदे यांच्या गटाला एक जागा मिळणार आहे. म्हणजे मुरली देवराचं आधी म्हटल्याप्रमाणे नाव आपण मिलिंद देवरा हे आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यांना जर एकनाथ शिंदे यांनी जर शब्द दिला असेल तर ते एक नाव त्यांच्याकडनं निश्चितपणे जाऊ शकतं. सर आणि तुझा प्रश्न राहिला की पार्थ पवारांचं काय होणार, तर ती पण गोष्ट खरी आहे. पार्थ पवारांना जर संधी द्यायचीच असेल
किंवा त्यांचं पुढचं राजकारण जर एक फिक्स करायचं असेल, त्यांना दिशा द्यायची असेल, तर पार्थ पवार यांचा विचार हे अजित पवार नक्कीच करू शकतात. कालच आपण सर लेट्स ऑफ मराठीवर पार्थ पवारांसंदर्भातला एक लेख पण लिहिलेला आहे. त्यांच्या ज्या 3 चुका मागच्या लोकसभेच्या वेळी झाल्या, हो, त्या 3 चुकांमुळे पण कदाचित त्यांना यावेळीचं तिकीट थोडं अवघड जाईल असं दिसते. बरोबर. ते कदाचित राज्यसभेचा मार्ग स्वीकारतील, मागच्या दारांनी संसदेवर जातील. म्हणजे तो एक मार्ग आहे. आणि म्हणजे अजित पवारांकडे तसा दुसरा असा कोणताही मोठा नेता नाही की जो जे आहे ते आमदार आहेत, खासदार आहेत आणि राज्यसभेवर जाईल असा एक चेहरा आता तरी काही दिसत नाहीये. पण एखादा उद्योगपती जर त्यांना द्यायचा असेल, म्हणजे तुला माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक अनेक उद्योगपती लढवतात आणि ते कशासाठी लढवतात हे पण लोकांना माहिती आहे. तर आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोठा खर्च अजित पवार यांच्या गटाला येऊ शकतो. तर ते एखादा उद्योगपती पार्थ पवार यांच्याऐवजी राज्यसभेवर पाठवू शकतात, याची पण शक्यता नाकारता येत नाही. सर, मला आणखी एक राज्यसभेच्याच अनुषंगाने एक चर्चा करायची. मध्यंतरी आपण बीडच्या राजकारणाबद्दल जेव्हा लिहित होतो, बोलत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळी पंकजा मुंडेंना एक शब्द दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजे तिथून देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना परळीची जबाबदारी दिली आहे. ती बीड लोकसभेवर प्रीतम मुंडे जाणारच असं धनंजय मुंडे म्हणत आहेत. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन राज्यसभेवर होऊ शकेल का? काय तुमचा म्हणजे राजकीय अभ्यास काय सांगतो? पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणं मला या निवडणुकीत राज्यसभेच्या सध्या तरी अवघड वाटते. कारण ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशची निवडणूक भाजप लढलं, पंकजा मुंडे या तिथं सहप्रभारी होत्या आणि त्या सहप्रभारी असताना त्यांचं फारसं लक्ष तिथे त्या पद्धतीनं यात्रेवर नव्हतं. तर मला वाटतं आणि प्रीतम मुंडे या जर लोकसभेच्या बीडमधनं जर भाजपचे उमेदवार राहणार असतील तर पंकजा यांना राज्यसभेवर घेणं दुरापास्तच मला वाटतंय. त्यांचा विधान परिषदेच्या जागा काही जर रिक्त राहिल्या, शिल्लक राहिल्या, तर त्याच्यामध्ये मला वाटतं नक्कीच पंकजा मुंडे यांचा भाजप विचार करेल. पण मला असं वाटतं, माहित नाही, राज्यसभेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळणं थोडंसं या क्षणाला कठीण वाटतंय. जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाली, कारण ओबीसी नाराज होऊ नये, जर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर संधी मिळाली तर प्रीतम मुंडे मात्र लोकसभेला उमेदवार नसले तितकं नक्की. एका घरात दोन खासदार कसे काय देणार? त्यामुळं मला वाटतं त्या पद्धतीनंच त्यांनी ते निर्णय घेतील, पंकजा किंवा प्रीतम असं ते गणित असेल, असं ते समीकरण असेल. कदाचित त्या दोघींमध्ये ठरवावं लागेल की तुम्हाला दोघीपैकी कोण पुढे पाठवायचं आहे आणि मग पंकजा मुंडे यांचा पुढे मागे विचार होऊ शकतो. पण त्यामुळेच ही राज्यसभेच्या म्हणजे 2 वर्षापूर्वी राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेसच राज्यामध्ये मोठं सत्तानाट्य झालेलं होतं, गदारोळ झालेला होता. आणि म्हणजे आता आणि यात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहावी लागेल. जर काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली, 2 उमेदवार जर दिले आणि या ठिकाणी जर व्हीप लावायचा जर प्रयत्न झाला तर ते एक इंटरेस्टिंग आपल्याला पाहावं लागेल. कोणाचा व्हीप कोणाला लागणार? कारण राष्ट्रवादीचा आता 15 तारखेला निकाल आहे. तर ते एक इंटरेस्टिंग घडामोड तिथे होऊ शकते जर बिनविरोध निवडणूक झाली नाही तर. माझी शक्यता आहे की निवडणूक बिनविरोधच होईल. पण जर नाही झाली तर इंटरेस्टिंग सगळं राहील. व्हीप कोणी कोणाला लावायचा, त्याचं कोणी सादर करायचा, या सगळ्या बाबी आपल्याला पुढच्या 10-15 दिवसामध्ये क्लिअर होतील. तर त्यामुळं मला वाटतं पुढचा महिना देखील पॉलिटिकली फार असंच राहणार आहे किंवा पुढचे 3-4 महिने, मे महिन्यापर्यंत असंच पॉलिटिकली एक घमासान राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्या घडामोडींचा अचूक आढावा आणि अंदाज घेण्यासाठी पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.